नमस्कार. मित्रांनो, राज्यात बऱ्याच साऱ्या नागरिक सुविधा म्हणजे जे नागरिकांना सिटिझनला वेगवेगळे कागदपत्र लागतात, जसं की रहिवासी आहे, उत्पन्न आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिलियर आहे, इव्हन जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला, या सगळ्या गोष्टी आता सरकारने ऑनलाईन केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा तर इतका उद्देश आहे चांगला, की WhatsAppद्वारे तुम्हाला त्या घरी बसल्या मिळाव्या. परंतु जर ग्राउंड रिॲलिटी आपण पाहिली, की ग्राउंडवरती काय चालू आहे, तर अक्षरशः जर तुम्हाला जन्माचा दाखला किंवा मृत्यूचा दाखला आणि त्या बाबतीत म्हणजे विशेषतः विवाह नोंदणीचा दाखला जर काढायचा असेल, तर पती-पत्नी दोघांचीही दमछाक होताना दिसत येत आहे. मागील 1 ते 2 महिन्यापासून अजून त्यामध्ये बराच सारा बदल सरकारनं केल्यामुळं ही जी काही ऑनलाईन प्रणालीला आणखीन बनवण्यासाठी त्यांनी जे काही बदल केला त्यामुळं अजून जास्त दमछाक ही पती-पत्नीची होत असताना दिसून येत आहे. मग नेमकं प्रकरण काय आहे? का अडचणी येत आहेत ऑनलाईन कागद काढण्यामध्ये? आणि जो कागद हाताने लिहून दिलेला आहे, त्या कागदाची व्हॅल्यू कसं काय कमी होत चाललेली आहे? क्यूआर कोडकडे जास्त सरकारचा आहे आणि इव्हन कोडचेच कागदपत्र का सरकारी दप्तरात मागितलं जातं, त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त गरजूवंत लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही दिलासा मिळेल, की सरकारी कागदपत्र कशी आणि कुठून काढायचे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे सर्वत्र बंधनकारकच आहे आणि ज्यांचा कुणाचा विवाह होतो आजच्या काळामध्ये त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे लागतंच लागतं. परंतु आता ती काढण्याची प्रक्रिया जी आजपर्यंत चालायची किंवा सरकारचं जे उद्देश आहे, परंतु ती काढण्यासाठी सरकारचं जे उद्देश आहे, की ती ऑनलाईन प्रणालीमध्येच काढली जावी. आपण पाहतोय, की सरकारनं जरी सांगून ठेवलेलं असलं, तरी ग्राउंडवरती वेगळ्याच गोष्टी चालतात. बऱ्याचपैकी ऑफलाईन प्रकारे व्यवहार जातो. काही तालुक्याच्या ठिकाणी जसं की औसा तालुका आहे, तिथं आजही लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात आजही हस्तलिखित नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल, हस्तलिखित विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. आता याचाच काय तर दुष्परिणाम किंवा ह्याचा वेगळा परिणाम असा होतो, की ती हस्तलिखित कागद जे आहे त्याची काहीही किंमत राहत नाही ऑनलाईनच्या कामासाठी. म्हणजे जर तुम्ही हस्तलिखित विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेतलं आणि आधारवरती तुमच्या पत्नीचं नाव बदलण्याचा प्रयत्न केला, तर तिथेही चालणार नाही. तुम्ही कोर्टामध्ये ते जर सादर करू इच्छिता, तर तिथंही ते घेतलं जाणार नाहीये. त्यामुळं या हस्तलिखित कागदपत्र जे ऑफलाईन पद्धतीने काढली जातात, याची कुठंच ग्राह्य धरली जाणार नाहीये. आणि आता जर तुम्हाला ऑनलाईन क्यूआर कोडचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढायचं असेल, तर तुम्ही नगरपालिकेत धाव घ्याल किंवा जिल्हा परिषदला धाव घ्याल किंवा ग्रामपंचायतमध्ये तुमच्या जे काही गावाच्या ठिकाणी लग्न झालं असेल, तर ग्रामपंचायतमध्ये धाव घ्याल. पण तिथं सांगण्यात येते, की आमच्याकडनं ही आता सुविधा काढून घेण्यात आलेली आहे. जसं की जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र ही सुविधा काढून घेण्यात आलेली आहे. त्यासोबत विवाह नोंदणीही काढून घेण्यात आली आहे. सरकारने जे काही बदल यामध्ये केलेला आहे, त्यामुळं ही जी काही नोंदणी आहे, ती आता ग्रामीण रुग्णालयातून म्हणजे दवाखान्यामध्ये किंवा रुग्णालयाच्या मार्फत त्याची नोंदणी होणार आहे. आता जन्म आणि मृत्यूपर्यंत ठीक होतं, परंतु विवाह नोंदणीचं मग रुग्णालयाकडे डिपार्टमेंट दिल्यापासून यामुळं गोंधळ काय तो उडालेला आहे. मग नवविवाहित दाम्पत्याला पहिलं नगरपालिकेत जायचं, त्यानंतर पुन्हा दवाखाना शोधायचा, त्या कुठल्या दवाखान्यातनं दिली जाणार, तिथं ते सांगणार की आम्हाला ते देता येणार नाही. अशामुळं नुकसान हे होत आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की याचा काढण्याचा मार्ग एकच आहे, की जर तुमचं लग्न शहरी भागात झालं असेल, तर महानगरपालिकेतच तुम्हाला ते काढून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुमचं लग्न ग्रामीण भागात झालं असेल, तर ग्रामपंचायतमध्ये जे काही ऑपरेटर्स आहेत, त्यांच्याच मार्फत तुम्हाला हे विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढून घेणं गरजेचं आहे. आता हे झालं त्यांच्या कुण्या ठिकाणी काढायचं. यासाठी लागणारी कागदपत्र काय-काय असू शकतात? तर सर्वप्रथम तुमचे जे काही पती-पत्नी आहेत, त्यांचे रहिवासीचा दाखला असणं गरजेचं आहे. कारण कोण कुठला रहिवासी आहे, रहिवासीचा दाखला असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुमच्या जन्माचा दाखला असेल तर उत्तम, नसेल तर तुमचं जे काही शिक्षणाचा कागद आहे, तो कागद असणं गरजेचं आहे. आधार कार्ड, 2-2 पासपोर्ट साइज फोटोज असणं गरजेचं आहे. तुम्हाला पत्नीकडनं 2 साक्षीदार 3 आणि पतीकडनं साक्षीदार 3. तुमचा जे काही विवाह झाला त्या विवाहाचे फोटो, त्याचे काही निमंत्रण पत्रिका असतील, त्या निमंत्रण पत्रिका आणि जे काही भटजी ज्यांच्या मार्फत तुमचं लग्न झालेलं आहे, त्यांचं ओळखपत्र असणं गरजेचं आहे. इतके काय ते कागद आहेत, ते कागद घेऊन तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जायचं किंवा महानगरपालिकेमध्ये जायचं आणि तिथं अर्ज हा सादर करण्याचा आहे. अद्यापही सरकारनं जरी ऑनलाईन सगळ्या सेवा केल्या असतील, तरीही ही ऑनलाईनच प्रणाली आहे, परंतु ही ऑफलाईन पद्धतीने चालू असलेली ऑनलाईन प्रणाली आहे. याला काही दिवस तरी तुम्हाला सहन करावे लागणार आहे. कारण येणाऱ्या काळात असं सांगतात, की WhatsAppच्या माध्यमातून ज्या सगळ्या सेवा होतील, त्यामध्ये तुम्ही घरी बसल्या करू शकता. परंतु आता तरी सध्या तुम्हाला हे ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन क्यूआरचा दाखला काढणं गरजेचं आहे. याचा कालावधी किती लागू शकतो? तर याला 10 ते 12 दिवसाचा कालावधी, 15 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि अर्ज दाखल केल्यानंतर 10 ते 15 दिवसात तुम्हाला हे
मिळू शकतं. आता याला लागणारं शुल्क किती असणार आहे? आता ह्याला लागणाऱ्या शुल्काच्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळपास ₹200 पासून ₹2000 पर्यंत घेणारे पण लोक आहेत. जर का तुमचं लग्न 3 वर्षाच्या आत झालं असेल, तरच तुम्हाला विवाह नोंदणी कागदपत्र काढून मिळेल आणि 3 वर्षापेक्षा जास्त जर लागला असेल, तर तुम्हाला कोर्टातनं तसा ऑर्डर घेऊन यायला लागेल, शपथपत्र घेऊन यायला लागेल, की आमच्या चुकीमुळं किंवा आम्हीच हे काढलेलं नाहीये आणि आता आम्हाला काढायचंय. मग त्यासाठी महिन्याला काही दंड आहे ₹100, ₹150. तो दंड 3 वर्षाचा, 4 वर्ष जे काही तुमच्या विवाहाला वर्ष झाली असतील, तितकं दंड भरून तुम्हाला विवाह नोंदणी काढणं गरजेचं आहे. आता ते ज्यांचं लग्न जास्त वर्ष झालेत त्यांचं सोडून देऊ, ज्यांचं नुकतंच लग्न झालंय त्यांना ज्या अडचणी येत आहेत, त्याच अडचणी अगोदर सरकारनं सोडवावं हीच काय ती माफक अपेक्षा सरकारकडनं आहे. आशा करतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल आणि येणाऱ्या काळात जसंही याबद्दल काही नवीन अपडेट्स येतील किंवा कुठल्याही सरकारी कागदपत्राबद्दल जे काही नवीन अपडेट्स येतील, मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा वेळेतच प्रयत्न करेल. त्यासाठी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.